की त्यांनी तिथं त्यावेळी हं, कैवारी हे साप्ताहिक सुरू केलं हं, आणि कैवारी साप्ताहिक सुरू केलं, परंतु त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीत त्या साप्ताहिकावर बंदी आल्यानंतर मग ते भूमिगत झाले आणि त्याच वेळेला त्यांचा जास्त सन्मान आला. म्हणजे त्यांनाही असं वाटलं, की ही स्वातंत्र्य चळवळ एवढी सुरू आहे हं, आणि त्यावेळेला ते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष पण होते. हं, तर त्यांना असं वाटलं, की आपण ही ब्राह्मणप्रमाणे तर सत्यशोधक चळवळ करत बसतो हं, आणि या स्वातंत्र्य चळवळीला ह्या गुजराती मुली देखील स्वातंत्र्य फेऱ्या काढतायत. हं, म्हणून त्यांनी ठरवलं आणि महात्मा गांधींच्याकडं ते भेटायला गेले आणि त्या दिवशी ते महात्मा गांधींच्याकडं भेटायला गेले त्यावेळेला सोमवार होता. हं, तर महात्मा गांधींचं मौन असायचं. त्यामुळे महात्मा गांधींनी यांना सांगितलं, की तुम्ही मला प्रश्न लिहून द्या, मी लिहून उत्तर देतो. हं. तर त्यामुळे हे प्रश्न लिहून देत होते, महात्मा गांधी लिहून उत्तर देत होते. तर ते आमच्याकडं म्हणजे तो आम्ही ठेवलेला आहे, विद्यापीठाला दिलेला पण आहे. तर त्यामुळं महात्मा गांधींनी सांगितलं, म्हणजे त्यावेळेला त्यांना संदेश, की काँग्रेस केवल ब्राह्मणों की नहीं, हं, पूरे महाराष्ट्र के बहुजन समाज ने हं, इसमें शामिल होना चाहिए. हं, तर हा संदेश दिल्यानंतर म्हणजे पहिलं वडिलांनी म्हणजे हा ब्राह्मणप्रमाणे चळवळ सोडली, सत्यशोधक आणि ते काँग्रेसमध्ये सामील झाले. बरं. आणि त्यामुळं काय झालं, की त्यांच्यानंतर मग यशवंतराव चव्हाण असू देत, वसंतदादा असू दे, ही जी मंडळी आली, ही त्यांच्यानंतर आली. हं, त्यामुळं तुम्हाला सांगतो, की त्यांचा ज्यावेळेला अमृत महोत्सव 75वी कोल्हापुरात झाली, त्यावेळेला त्या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाणसाहेब होते, वसंतदादा होते, नागा गोरे होते, सगळे होते. हं, तर त्यावेळेला चव्हाणसाहेबांनी भाषणात सांगितलं, की आम्हाला या स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचं काम हं. गणपतराव जाधवांनी केलं, हे त्यांनी सांगितलं.